मुंबईच्या गाठोड्याचं काय करता हो, त्याला एवढं शरद बाबांनी दिलंय. मग आपण म्हणतो ना त्याला याने मॅनेज केलं त्याने मॅनेज केलं, तुम्हाला खरं सांगते त्याला मॅनेज करायची गरजच नाही. कळलं का? कारण त्याला ऑलरेडी शरद पवारांनी इतकं दिलेलं आहे की मॅनेज व्हायचं नाही तू फक्त, त्यामुळे तो मॅनेज होत नाही. लक्षात घ्या. हां, आता शरद पवारांनी दिलं ना, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगते, जे आमदारकीच्या निवडणुकीच्या वेळेस त्याने घेतले ना गाठोडे पांडुरंग तारकच्या फार्म हाऊसवर, का बरं तुमच्या लक्षात, मला सांगा ना, याची उत्तरं द्यावेत मला लोकांनी. जरा त्याला समाज मानतो ना, मग का बरं समाजाने त्याच्या म्हणण्याप्रमाणे भाजपला पाडलं नाही? मला याचं उत्तर द्यावं लोकांनी. का भाजपला पाडलं नाही? हा म्हणत होता ना सुपडा देवेंद्र फडणवीस आयुष्यात उभं राहणार नाही. छान. देवेंद्र फडणवीस तर असा तुझ्या बोकांनी बसला की तुला हालताच येईना झालं. तुझं म्हणत होता भाजप सुपडा साप, तू कुणीच ऐकलं नाही रे. 6 कोटी मराठा आहे, किमान काही तर मराठ्यांनी ऐकायला पाहिजे होतं ना तुझं, कुणीच नाही ऐकलं. कसं रे तुझं? रेखे, तुला आहे ना जरांग्याच्या खाली झोपवलं मी आणि त्याचे पैसे मला तो देतोय बरं का ग रेखा? रेखा भोईटे, हा जरांग्याला पाठवली तुला भेट आणि मग तो मला पैसे देतो, त्याच्यावर माझं घर चालतं. कळलं का तुला? ठोकतो ना मागून पुढून तो तुला. मजा येते का तुला? काय कसले ते खरमडे, कसलं दिसतंय ते काय मला कळना झालं. लोक त्याला दैव रे छत्रपती शिवाजी महाराज आहे अजूनही, म्हणजे त्यांची समोर जरी आले ना अंगावर शहारे उभे राहतायत. हा, उदयनराजे भोसले उभे राहून फक्त कॉलर जरी त्यांनी उडवली ना तरी सुद्धा रुबा बसतो. विषयच नाही. हे मराठ्यांचं दैवत, हे आमचे तानाजी मालुसरे, आमचे सरसेनापती हंबीरराव मोहिते, हे काय आमचे मावळे होऊन गेलेत. कसले नाव घेतलं ना तरी असं अंगामध्ये शहारा. काय चिलम फुक्या, काय रे मराठ्यांचं दैवत केलं त्याला. कुठं रे हे? आणि कुठं रे आमचे मावळे, कुठं रे आमचे मराठे, कुठं रे आमचे राजे, आणि याला मराठ्यांचं दैव. शी काय रे वेळ आली, काय वेळ आली रे मुघली पण तुम्ही मुघलीत रे. ते तुमच्या मुघली मराठ्यांचं दैवत असं, आमचं नाही. आमचं दैवत शिवछत्रपती. हा गप्प रे म्हणतात, दुकान बंद कर रे, शेतीचे कामं करू दे आमचे. आणि परत आवर्जून लिहितात मी मराठाच आहेत बरं का, मी काय ओबीसी नाही, मराठाच आहे मी, पण तुझ्यामुळे आमचं लय वाटोळ झालं. ह्या कमेंट आहेत लोकांच्या, ह्या भावना आहेत लोकांच्या. हा, तळतळाट आहे लोकांचा, कारण त्यांच्या लेकराचं नुकसान झालंय, फार फार मोठं नुकसान झालंय त्यांच्या लेकराचं. ह्याला भोगावं लागणार, याला गोरगरिबांचा तळतळाट भोगावाच लागणार. कारण त्या लेकरांनी इतका अभ्यास केला आणि काय मिळालं त्यांना? काय मिळालं त्या लेकराला? एकदा सांगते की तो त्याच्या पायावर उभा नाहीये. कळलं ना? हा जरा नंग्या त्याच्या पायावर उभा नाहीये, तो कुणाच्या तरी खांद्यावर उभा आहे. आणि त्याने खांदा काढून घेतला की हा बरोबर तोंडावर आपटणार, एवढं लक्षात ठेवा. अगदी बरोबर. फक्त विष कालवतोय समाजामध्ये, फार विष कालवलं, फार विष कालवलं. आमच्या मागं नको रे बाबा, आम्ही फक्त खरं मांडत असतो. मी कोण नेता बिता नाही रे बाबा, सर्वसामान्य घरातली मी एक सर्वसामान्यांची लेक आहे मी. नाही 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 नाही, अगदी बरोबर कुलदीप दादा, खरंच खूप नुकसान झालंय. दिलं ना दादा, पवार दादा, आपल्या घशातलं आपल्या लेकरांचं काढून घेतलं आणि त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना त्यांनी त्याचा लाभ पूर्णपणे घ्यायला दिलंय, त्यांच्या ताटात पण दिलं. आपल्या घशातलं काढून घेतलं, घशात लेकरांनी घातलेलं ना ते काढून घेतलंय. आणि फार वाटोळ झालेलं आहे रे लेकरांचं, फार वाटोळ झालेलं आहे. लक्षात ठेवा. EWHच्या माध्यमातून किती लेकरांची आपल्या आज भरती झाली असते, किती लेकरं आपले आज अधिकारी झाले असते, किती फायदा होता आपल्याला. 8% लेकरं आपले जात होते 10%मध्ये, 2% फक्त दुसरे होते. अगदी बरोबर, अगदी बरोबर. हा, त्याला कोणी सपोर्टही करणार नाही, त्याला कोणी विरोधही करणार नाही. लक्षात घ्या. लोकांना कळून चुकलं, हे येडं आहे, ह्याला याच्या तोंडाला लागून उपयोगच नाही आहे काय.
हां, कोण नाही त्याला कळून चुकलेले, त्याला असे नाही का. बघा ना, त्याच्या नियोजन बैठकी आहे ना, त्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत का हो आता. नियोजन बैठकी चालू आहे, पण व्हिडिओ काय व्हायरल होत नाही, कारण नियोजन बैठकीला लोकच येत नाही. आता लोकच येणं झाले, नियोजन बैठकीचे व्हिडिओ कसे व्हायरल करायचे. लोकच येणं झाले, कसेच येणं झालेत लोक. त्याच्या ज्या मीडियाच्या त्याच्या बाईट आहेत ना, त्याच्या खाली ना कमेंट बघा, कित्येक वर्ष जातील. हा, तो जातीवाद कधी मिटेल माहिती नाही, फार फार वेळ लागणारी जातीवाद मिटायला. भयंकर परिस्थिती करून ठेवलेली हो. पण आता एक मात्र निदर्शनात आला आवर्जून, आणि मी सांगितलं तुम्हाला की मी गावी गेले होते, त्याही वेळेला बघितलं मी. काही आहेत बघा, आता मी एक मीटिंग बघितली, ते सगळे ना शरद पवार गटाचे लोक होते त्याच्यामध्ये. एक दोन आपले उद्धव गटाचे होते, एक दोन आपले काँग्रेसचे होते, पण जवळजवळ तुम्हाला सांगते 99% शरद पवार गटातले लोक होते. हा, मीटिंग घेतली. आपल्याला जरांगे पाटलाच्या मागं उभं राहायचंय. हो, राहा. अरे तुम्ही शरद पवार गटाचे नेते, लोकांच्या लक्षात आले हे तुम्हाला कुणी उभं केलं, तुम्हाला कोण मीटिंग करायला सांगतं, तुम्हाला कोण बोलायला सांगतं, तुम्हाला कोण आदेश देतं. काय झालं माहिती का, मी पुन्हा मुंबईला जावा आणि हागून यावा मुंबईमध्ये. मला एका काल ग्रामीण भागातल्या एका माणसाने सांगितलं की ताई असं काय होणार आहे. त्याच्याच जालन्याच्याच माणसाने सांगितलं मला की तुम्ही बघा फक्त त्यावेळेला आहे ना, हे जे आहेत का सपोर्ट करणारे, कुठल्या बिळात घुसतील ना, इतकं कांड बाहेर येणारे बेकार. त्याच्यामुळे आगे आगे देखो होता है क्या. हां बाई, चिलीम फुक्या, गायच्या ब्रँडचा अँबेसिडर. अरे आम्ही मानतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, हा मानतोच. अरे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल कळलं ना, ते कोणी बांधलेलं आहे. इंजिनियर कोण होते त्यावेळेला, महात्मा ज्योतिराव फुले. लक्षात घ्या. आणि त्याला नाव कुणाचं दिलंय, आपल्या छत्रपतींचं. अभिमान बाळगा अशा महापुरुषांबद्दल की त्यांनी जातीयवाद केला नाही. आणि हे असलं या जातीय किड्याला, या जातीयवादी किड्याला तुम्ही मराठ्यांचं दैवत बनवताय. माझ्या छत्रपतींचा कुणीच कधी विरोध केला नाही. एकदम मी खरंच बोलते मी संजय दादा, म्हणून तर यांच्या बुडाला लागतात ना मिरच्या. यांच्या माया बहिणी आया त्याच्या खाली घाला तुम्ही नेऊन, फेकावला देऊ. सब आने वाला है बाहर, अभी आगे आगे देखो होता है क्या. असे मराठी मला फक्त हातच लावून दाखवा, माझ्यावर चौकशीच करून दाखवा. अच्छा बर, त्याची एक बाईट ऐका ना तुम्ही त्याची, आत्ता 8 दिवसापूर्वीची. हा म्हणतो खोटे नाटे गुन्हे दाखल करतात माझ्या सहकार्यांवर, त्यांना तडीपारी कर, त्यांना काय कर. का बरं, तू तर म्हणत होता त्या तडीपारी केली, त्यांच्याशी माझा संबंधच नाहीये. मग तुझा संबंध नसताना तू कसं काय म्हणतो ते माझे सहकारी आहे. तू तर म्हणतो माझा संबंध नव्हता त्यांच्याशी, तू तर मोठमोठ्या बाईट देत होता ना, हे गेले उडत, मला काय घेणे त्यांचं. मला आता कसं काय म्हणतो की जी लोक मला सपोर्ट करतात त्या लोकांवर तडीपारी करतायत, त्यांच्यावर केसेस करतायत, असं कसं काय रे म्हणतोस तू. चिलीम फुक्या, जरा नंग्या, तो अख्खा नंगा झाला आता. 6 कोटी मराठ्यांनी तुला अख्खा नंगा केला. बरं का, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदारकीच्या निवडणुकीत तुझा हा गाच कळून गेलं लोकांना. याला कोण मानत नाही, याला कुत्रही मानत नाही. कुणीच नाही मानत तुला. तुला फाट्यावर हाणला मराठ्यांनी, बेकार हाणला तुला फाट्यावर मराठ्यांनी. 6 कोटी मराठ्यांचं दैवत म्हणे, आमचं नाही दैवत, मुघली मराठ्यांचं दैवत असेल. तिकडं जा, आमचं नाही, मुघली मराठ्यांचं दैवत.
मस्त राहा, जगा आणि जगू द्या. उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो, पण तुमची संगीता देवान.